नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण मी माझ्या व्हिडिओमार्फत आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग ह्याची माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते। छोटे आणि सोपे उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात। तर जी मी माहिती देणार आहे ना ती आहे की करुणात्रिपती। ठीक आहे, करुणात्रिपतीचं पठण आणि त्याचं महत्त्व काय आहे। ठीक आहे, तर बघा, छोटीशी तुम्हाला अगोदर पूर्व माहिती सांगते त्याबद्दल। ठीक आहे, करुणात्रिपती ही कशी कळाली। ठीक आहे, टेंबे स्वामी महाराज ह्यांची 15वी चतुर्मासातली संपन्नता होती। ठीक आहे, त्या निमित्तानं उत्सव ठेवला होता। ठीक आहे, तर जेव्हा उत्सव ठेवला होता आणि पालखी जेव्हा पालखी नेत होते तर त्या पालखीमधून ना गुरूंची मूर्ती ही खाली पडली। ठीक आहे, तर सगळे भक्त आश्चर्यचकित झाले आणि सगळ्यांना वाटलं हे अघटित कसं काय घडलं। भक्त मिळून गेले वासुदेवानंद सरस्वती यांच्याकडे। ठीक आहे, तर त्यांनी मग सांगितलं, त्यांनी मग करुणात्रिपती हे सगळ्यांना पठण करायला सांगितलं। तर त्यामुळे ना करुणात्रिपतीचं खूप महत्त्व आहे। तुमचे जे काही विकार आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत, ते दूर होण्यासाठी करुणात्रिपती तुम्ही फक्त एकदा वाचून ऐकून बघा। आणि तुम्हाला ना कुठलीही जर सेवा करून जर तुम्हाला काहीही प्राप्त होत नसेल तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे, दत्तात्रयांच्या देवळात जायचं आहे तुम्हाला। ठीक आहे, गुरुवारचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। दत्तात्रयांच्या देवळात जा, नारळ खडीसाखर हे त्यांना अर्पण करायचं आहे। जर तुमची मनोकामना आहे, खूप संकटामध्ये आहेत आणि तुम्हाला खरोखर काय मार्गच नाही भेटत आहे, तर फक्त दत्तात्रयांना जे काही तुमची मनोकामना आहे ती तुम्हाला सांगायची आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला दर गुरुवारी येऊन तुम्ही किती गुरुवार करू शकता हे तुमच्यावरती आहे। जितके गुरुवार तुम्ही सांगाल मंदिरात देवळात जाऊन, तितके गुरुवार तुम्हाला तुमच्या घरी 21 वेळेला करुणात्रिपती हे तुम्हाला त्याचं पठण करायचं आहे। ह्याचं खूप महत्त्व आहे, तुम्ही करून बघा। तुम्ही जेव्हा ऐकाल ना तेव्हा तुम्हाला इतकी शांती भेटते ना करुणात्रिपती ऐकून, तर म्हणून करुणात्रिपतीचं खूप महत्त्व आहे। तर तुम्ही करुणात्रिपती हे ऐकून बघा आणि त्यानंतर तुम्हाला बघा कसा अनुभव येतो ते। 9 गुरुवार तरी हे करून बघा। 9 गुरुवार तुम्ही दर गुरुवारी 21 वेळा तुम्हाला करुणात्रिपतीचं पठण करायचं आहे। आणि 9 गुरुवार किंवा 12 गुरुवार तुम्हाला जे उचित वाटेल ते तुम्ही सांगू शकता। म्हणजे दत्तात्रयांच्या देवळात जाऊन जर मनोकामनासाठी करत असेल तर संकल्प पण घेऊ शकता, तुमच्यावरती आहे। किंवा तुम्हाला खूप त्रास होत असेल, मानसिक त्रास खूप आहे तुम्हाला, तर तुम्हाला करुणात्रिपती हे पठण केलंच पाहिजे। बिकॉज करुणात्रिपतीचं पठण केल्याने ना आत्मशांती भेटते, आतमधले जे विकार आहेत ते कमी होण्यास मदत होते आणि आपण एक जे काही आपले आजार आहेत, आजारपणासाठी पण उत्तम उपाय आहे हा। तुम्ही 21 वेळेला दर गुरुवारी, जर तुम्हाला जमत असेल तर रोजच वाचावं करुणात्रिपती किंवा ऐकायला पाहिजे। पण जर तुम्हाला नाही जमणार असेल तर दर गुरुवारी तुम्ही 21 वेळेला करुणात्रिपती हे वाचून बघा। ठीक आहे, जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये आहात, तुम्ही सेवा करत आहात, तुम्हाला प्रचिती नाही येत आहे किंवा तुम्हाला सेवा करूनही म्हणजे काहीही तुम्हाला मार्ग नाही भेटत आहे, तर तुम्ही करुणात्रिपती ह्याचं पठण तुम्ही सुरुवात करा। ठीक आहे, 21 वेळेला करायचं आहे पण। ठीक आहे, संकल्प घेऊन तुम्ही करणार असेल, काय मनोकामना तुमची ठेवून करणार असेल तर 9 गुरुवार करून बघा आणि त्यानंतर मग तुम्ही त्याचं उद्यापन करू शकता। गोरगरिबांना किंवा गरजूंना तुम्ही दानदक्षिणा तुमच्या परीने तुम्ही करू शकता, ते तुम्हाला करायचं आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला करुणात्रिपती ह्याचं पठण करायचं आहे, बिकॉज ह्याचं खूप महत्त्व आहे। ठीक आहे, तर करुणात्रिपती हे रोज वाचायला सुरुवात करा 1 वेळा तरी, आणि खूप अडचणी, खूप संकट असतील तर 21 वेळेला वाचायला सुरुवात करा। ठीक आहे, तर हीच माहिती मला या व्हिडिओमार्फत द्यायची होती। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वस्त राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल।